बंदूक सोडून हातांना काम मिळालं। बंदूकबाज हात आता कष्टकरी हात झालेले आहेत। आयुष्याचा खरा अर्थ समजलेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ही कहाणी पाहूया। गेल्या 4 दशकात माओवादानं प्रेरित नक्षल चळवळीनं गडचिरोली जिल्ह्याला पोखरून काढलं। प्रशासकीय यंत्रणा पोहोचू शकत नसलेल्या जंगलालगतच्या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी नकळत्या वयात शेकडो अल्पवयीन युवक युवतींना संघटनेत सामावून घेतलं। नक्षल चळवळीत अनेक वर्ष राहिल्यानंतर भ्रमनिरास झाल्यानं त्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करलाय। आता पोलिसांनी त्यांच्या भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांना रोजगार मिळवून देऊन सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। लॉयड्स मेटल्स यांच्यासोबत संपर्क केले आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे शिक्षण आणि त्यांची कॅपॅबिलिटी अनुषंगाने त्यांनी प्रोफाइलिंग करून असे 48 लोकांना त्यांनी नोकरी दिली आहे। जेमतेम 7वी ते 10वी शिक्षण घेतलेले आणि नक्षली चळवळीत गेलेल्या तरुणांनी आत्मसमर्पण केलंय। लॉयड्स मेटल्स या कंपनीनं या आत्मसमर्पित तरुणांना प्रशिक्षण देऊन प्रकल्पात कामाकरता सामावून घेतलं। इथं आल्यानंतर तर मला खूपच सुंदर वाटत आहे की असं जीवन मी घरी जगलो नाही। गडचिरोली आल्यानंतर SP साहेबांच्या बाबतीत मी इथवरी पोहोचलो। खूपच सुंदर वाटत आहे सर। आता जीवन पण चांगली जगत आहे। तर येथे आल्यावर आता काम करून आता आपलं स्वतःची जिंदगी आपण जगायचं ते थोडंसं बरं वाटत आहे, चांगलं वाटतं। गेल्याच्या नंतर 1-2 वर्षानंतर आपल्याला समजलं की हा मार्ग गलत आहे। कधी काही नक्षल चळवळीत शेकडो युवकांना सामावून घेण्याची जबाबदारी सांभाळणारा नक्षल कमांडर हा सुद्धा आज लॉयड्सच्या प्रकल्पात काम करतोय। त्या चळवळ नसून एक चुकीचा मार्ग आहे, तो सोडून आपण सर्वांनी शासनापुढे आत्मसमर्पण करावा आणि आमच्यासारखा नवीन जिंदगी सुरुवात करावा। कारण तिथल्या जिंदगी रोज मरण्याची जिंदगी आहे, जगण्याची नाही आहे। नक्षल चळवळ केवळ बंदुकीच्या गोळीनं संपणार नाही, हे लक्षात आल्यानंच पोलिसांनी युवा वर्गाला जगण्याची योग्य दिशा दाखवली आहे। यामुळेच बंदुका खाली ठेवून आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या ही वाढतीये। गडचिरोली पोलिसांनी साथ घातली आणि लॉयड्स व्यवस्थापनाने तेवढ्याच समर्थपणे त्यांना प्रतिसाद देत या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आपल्या सेवेत सामावून घेतलं। तमाम आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी लॉयड्सचा हा प्रकल्प नवीन आशेचा किरण ठरणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।